नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलूवडीची पानं याची भाजी कशी करतात त्याची माहिती घेणार आहोत. तर चला पाहूया आलूवडीची पानं. नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता की ही आहेत तेरीची पानं. म्हणजे तिला आलूची पानं वगैरे पण म्हणतात. म्हणजे विविध भागात विविध नावं असू शकतात. तर ही रानामध्ये पण भेटतात आणि घराच्या जवळ पण भेटतात. म्हणजे कसं असतं, उन्हाळ्यामध्ये ह्याचे जे कांदे असतात ते जमिनीवरती खोल जातात व जसजसा पाऊस पडतो तशी ही तेरी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण जिकडे तिकडे बघू तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात अशी ही तेरी बघायला मिळते. म्हणजे तेरीमध्ये पण विविध प्रकार असतात. म्हणजे ही जी तेरी आहे ती तिची भाजी केली जाते. दुसरी जी तेरी आहे ती शोभेसाठी असते आणि अजून एक तेरी आहे तिची आपण आलूवड्या वगैरे करतात. म्हणजे ती पण खायला चांगली असते. तर ही अशी कोकणामध्ये विविध प्रकारच्या आपल्याला रानभाज्या वगैरे बघायला मिळतात. तर ह्या रानभाज्या आपण खायला काय पाहिजेत, कारण कसं ह्या ज्या रानभाज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी एकदम चांगल्या आहेत. म्हणजे आपण कसं बाकीच्या ज्या भाज्या वगैरे खातो त्यापेक्षा रानभाज्या चांगल्या असतात. आपण आता बघू शकता, हे बघा, हा पण एक तेरीचाच प्रकार आहे. म्हणजे ह्या तेरीच्या पाण्यावरती कशा प्रकारचे हे बघा असे टिपके टिपके आलेत. म्हणजे ही जी तेरी आहे ती अशी शोभिवंत तेरी आहे. म्हणजे शोभेसाठी ह्या तेरीचा उपयोग करतो. म्हणजे ह्याची भाजी पण केली जात नाही किंवा वड्या पण केल्या जात नाही. ही अशी शोभेसाठी आपण घराच्या शेजारी वगैरे किंवा बागेमध्ये आपण ह्याची लागवड करतो. आता ही जी तेरी आहे हिचा रंग वगैरे बघा कसा आहे, की ह्या तेरीचा रंग एकदम काळपट आहे. तर ह्या तेरीपासून आपण वड्या बनवतो. म्हणजे ज्या आपण आलू वड्या वगैरे बोलतो, तर ह्या तेरीपासून बनवतो. म्हणजे ह्याची पण भाजी करतात, पण ह्याची भाजी आम्ही कधी केली नाही. पण वड्या त्या मोठ्या प्रमाणात आम्ही करतो. कसं असतं की वर्षाच्या 12 महिने आपल्याला ही जी तेरी आहे ती बघायला मिळते. पण जी पावसाळी तेरी आहे ती आपल्याला फक्त एकदाच बघायला मिळते. तर आता आपण काय करणार आहोत, म्हणजे ह्याच्या वड्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू की कशा पद्धतीने ह्याच्या वड्या वगैरे बनवतात. त्यासाठी काय टिप्स वगैरे आहेत त्या तुम्हाला आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे, की आपली जी पावसाळ्यामध्ये तेरी येते तर त्याची कशाप्रकारे आपण भाजी वगैरे करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहोत की आपण जी आपली तेरीची भाजी आहे ती कशा पद्धतीने केली जाते. तर आपण काय करायचं आहे, की सर्वप्रथम आपण जी तेरीची पानं वगैरे आहेत ती चांगल्या पद्धतीने कापून घ्यायची आहेत व स्वच्छ धुवायचे आहेत. कारण कसं असतं, त्या पानावरती समजा धूळ माती वगैरे किंवा कचरा वगैरे साचलेला असतो. त्यामुळे ती प्रथम आपण पानं धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर त्याचा हा देठ आपण असा कापून घ्यायचा आहे. म्हणजे ही पानं आपण वेगळी करायची आहेत आणि हा देठ कापून घ्यायचा आहे. कारण कसं आहे, सर्व जी खाज असते ती ह्या देठालाच असते. त्यामुळे आपण या विळ्याच्या साहाय्याने ही आता तेरी बारीक करत आहोत. आपण जास्त प्रमाणात तेरी घ्यायची नाही. म्हणजे कसं, आपली जेवढी भाजी करायची तेवढीच आपण तेरी घ्यायची. कारण कसं आहे, ह्या भाजीला शिजायला पण थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपण कमी प्रमाणात भाजी घ्यायची. म्हणजे कसं असतं, हे जे तेरीचे दांडे आहेत ते लवकर शिजत नाहीत. तर आपण काय करायचं आहे, की जे कोवळे कोवळे म्हणजे देठ असतात ते आपण घ्यायचे आहेत. म्हणजे ते शिजायला पण लवकर होतात. तर आपण काय करू शकतो, की ह्या भाजीमध्ये आपण शेंगदाणे वगैरे टाकू शकतो किंवा डाळ टाकू शकतो किंवा तुम्ही पावटा वगैरे पण टाकू शकतो. म्हणजे विविध भागात विविध लोकं ह्या भाजीमध्ये काही पण टाकत असतात. तर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणेच टाकणार आहोत. कारण कसं आहे, आपल्याला शेंगदाणे चांगले आवडतात म्हणून आपण ह्या भाजीमध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. तर आपण काय करायचं आहे, की असा पानांचा जरा गठ्ठा करायचा आहे व त्याच्यामध्ये हे जे देठ वगैरे आहेत ते देठ आपण हे टाकायचे आहेत व त्याच्यानंतर आपण विळीच्या साहाय्याने ह्याचे भाग करायचे आहेत. म्हणजे कसं, आपली जी भाजी वगैरे आहे ती बारीक होईल. म्हणजे पानं जास्त बारीक झाली नाही तरी चालेल, पण हे जे देठ वगैरे आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. कारण हे जर देठ आपले चांगले बारीक झाले की आपली भाजी पण चांगली लागणार आहे. म्हणजे कोकणामध्ये अशा ज्या रानभाज्या वगैरे असतात ती खाण्याची मजा पण काही वेगळीच असते. म्हणजे कसं, पावसामध्ये ह्या एकदाच चांगल्या भाज्या येतात. तर अशा विविध प्रकारच्या रानभाज्या वगैरे आहेत त्या आपण खाल्ल्या पाहिजेत. हे बघा, हे आता आपण विलीच्या साहाय्याने ही भाजी बारीक करत आहोत. आपली पानं काय जास्त बारीक झाली नाही, ते आपण नंतर सुरीच्या साहाय्याने वगैरे करायचे आहेत बारीक वगैरे. पण हे देठ आपण बारीक करायचे. हे बघा, हे आता आपण भाजी बारीक करून वगैरे ठेवले. तर आपण काय करायचं आहे, की ही भाजी वगैरे आहे
ती प्रथम आपण चांगल्या पद्धतीने शिजवायची आहे. म्हणजे तुम्ही गॅसवरती पण ठेवू शकता किंवा चुलीवरती वगैरे पण ठेवू शकता. तर मी सध्या गॅसवरतीच ठेवलं आहे, चुलीवरती ठेवलं नाही. कारण कसं चुलीवरती ठेवायला लाकडं पण मोठ्या प्रमाणात लागतात. तर आपलं गॅसवरती ठेवलं की कसं लगेच शिजू शकतं किंवा तुम्ही कुकरला वगैरे पण लावू शकता. म्हणजे कुकरच्या समजा तुम्ही 3 शिट्ट्या वगैरे काढलात, तरी पण आपली भाजी लवकर तयार होणार. तर हे बघा, ही आता आम्ही भाजी टाकली आहे. ह्याच्यामध्ये आम्ही काही जास्त पाणी वगैरे टाकलेलं नाही. कारण कसं आहे, ह्या देठामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं. हे बघा, ही आता आपली देठं पण बारीक झालीत आणि पानं पण बारीक झालीत. म्हणजे हिला आम्ही लसणाची वगैरे फोडणी वगैरे दिलं आहे. त्यामध्ये सर्व आपला मीठ, मसाला वगैरे टाकला आहे. त्यामध्ये आम्ही काय केलं आहे, की थोडाफार पद्धतीने कोकमाचा वापर केला आहे. कारण कोकम आपण टाकलं, की ह्या ज्या पाण्याची खाज असते ती कमी होते. पण तुम्ही पण अशी आलूची भाजी वगैरे करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.